चला तर मंडळी, आज मी माझं महिनाभराचं काम एकदाच करून ठेवणार आहे. स्वयंपाकाला काय बनवायचं सुचलं नाही की अजिबात टेन्शन राहणार नाही. 1 वाटी शेंगदाणे घेतले, मंद आचेवरती सतत मिक्स करत हलके साल तडकेपर्यंत भाजायचे. त्यानंतर पाव चमचा तेल आणि 30-35 लसूण पाकळ्या घालायच्या. आपण लसणाची चटणी करतोय. अर्धा ते 1 मिनिट लसूण शेंगदाण्यांसोबत परतून घ्यायचं. याने लसणाचा उग्रवास कमी होतो, चटणी जास्त दिवस टिकण्यात मदत होते आणि लसणाचा स्वादसुद्धा खूप छान येतो. त्यानंतर अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून तांबूस होईपर्यंत परतायचं आणि त्यानंतर 2 चमचे तीळ घालायचे आणि मिनिटभर परतून घ्यायचं. सर्व साहित्य मंद आचेवर परतायचं, म्हणजे चटणी जास्त दिवस टिकते आणि चवीला खमंग लागते. गॅस बंद करून मिनिटभर साहित्य गार करायचं. त्यानंतर लाल तिखट घालायचं. इथे मी 2 प्रकारचं घातलंय, रंगाचं आणि तिखटाचं. तुम्ही आवडीप्रमाणे घाला. मीठ घालून सर्व साहित्य गार झालं की कोरड्या मिक्सरच्या भांड्यात मिक्सर चालू बंद करत रवाळ लसणाची चटणी वाटायची. हवाबंद डब्यात ठेवायची. 1-2 महिने छान टिकते. चवीला अप्रतिम लागते. नक्की बनवून